नाही, दादांबरोबर शेवटचा संवाद जी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशीच 2 दिवस आधी निवडणुकीच्या निमित्ताने तेही पुण्याच्या दौऱ्यावरती होते. ते म्हणाले मला उमेदवार नक्की करायचे आहेत. मी म्हटलं मलाही करायचे आहेत. त्या दिवशी आमची भेट ठरली आणि भेट 5 वाजताची ठरली असं त्यांनीच त्यांच्या कार्यालयाने कळवलं की 5 वाजेपर्यंत. कारण त्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांशी त्यांची काही चर्चा होती. मी बरोबर 5 वाजून 10 मिनिटांनी गेलो. पावणे 2 तास चर्चा केली. त्या पावणे 2 तास चर्चेमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुका, त्यानंतर येणाऱ्या निवडणुका, ती निवडणूक एकत्रितपणाने लढवताना काही ठिकाणी तुतारीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढणार आहेत अशी चर्चा झाली. महापालिकेच्या निवडणुकीचा सुद्धा आम्ही आढावा घेतला. वाटचाल कशी करावी याच्याबद्दलची चर्चा झाली आणि मग म्हणाले की आता सतत नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत, आता जिल्हा परिषदेच्या आहेत. बजेट माझं महत्त्वाचं आहे. त्या बजेटमध्ये तुम्हाला काय अभिप्राय आहे, कोकणासाठी काय करायला पाहिजे अशी चर्चा झाली. मग कौटुंबिक चर्चा ही अनेक वेळेला प्रदीर्घ जर का आम्ही बसलो तर अधूनमधून व्हायचीच की अनिकेत कसं आहे, मुलं कशी आहेत, किंवा आदितीच्याबद्दल तर त्यांना फार विलक्षण कौतुक, म्हणजे इतकं कौतुक की मी लेख म्हणून जेवढं कौतुक केलं असेल त्याच्यापेक्षा जास्ती कौतुक दादाने तिचं केलं. तिच्यावरती वडिलकीच्याच नात्याने जे आशीर्वाद दिले, तिला राज्यमंत्री पहिल्या खेपेला केलंच, रायगडचं पालकमंत्री पहिल्या खेपेला जे केलं, जे उद्धवजींच्या जवळ सरकार झालं होतं त्याच्यामध्ये रायगडचं पालकमंत्री करण्यात दादांचा हिस्सा होताच. अनिकेतवरती पण त्यांचं प्रेम, माझ्या नातवंडावरती तर होतंच. त्यामुळे एक तरीची जवळीक, म्हणजे माझ्या पत्नीसहित किंवा घरी आल्याच्यानंतर आईला भेटायचे, कारण त्यांच्या आईच्या ह्याच्यामध्येच ते माझ्या आईलासुद्धा बघायचे. मी अनेक वेळेला बारामतीला जायचो त्यावेळेला त्यांच्या आईंची भेट घ्यायचो, कारण एक असं नातं एक जुळत गेलं. शेवटच्या टप्प्यामध्ये खरं आहे, कारण त्यावेळेला ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा तो टप्पा ऐन ह्याच्यामध्ये आलेला होता. त्या पुढचे दिवस 4-5 दिवस ते कुठे आहेत, मी कुठे जाऊ शकणार आहे याची आम्ही चर्चा केली. आणि मग निवडणुकीमध्ये आपलं चांगलं यश मिळवलं पाहिजे, पण चांगल्या क्रमांकावरती जागा मिळवल्या पाहिजेत, या पद्धतीने काम करूया अशी चर्चा होत गेली.